हे वगैरे आपली दान पण उकळी आली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची कोळंबी. मागे आपण नुसती लाल मसाल्याची दाखवली, आता ही काळ्या मसाल्याची आहे गावरान पद्धतीने. हा आहे कांदा, हा भाजायला ठेवला आहे. एक कांदा घेतला आहे. ही आहे कोळंबी. इथे आहे खोबरं, ही थोडीशी चण्याची डाळ आहे, कोथिंबीर, मिरची, 2 मिरच्या घ्यायच्यात हिरव्या, लसूण, आलं, टोमॅटो, कोथिंबीर, बस एवढं टाकायचं. हे सगळं आता भाजून घ्यायचं, तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, आपला मसाला मस्त खमंग असा भाजून वाटून झालेला आहे. आता तेल तापत ठेवलं इकडे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायचा कढीपत्ता, कोळंबी टाकायची आपली, तेलामध्ये टाकायची पहिल्यांदा, पाणी काढून. हलवून घ्यायची चांगली तेलामध्ये परतवून. थोडीशी अशी लालसर त्याचं पाणी थोडंसं हे होईल, तर हलवत राहायचं. आता ते खाली चिकटते. तेलात तळले की चव खूप छान लागते. आता त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो टाकायचा. आता तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर टाका, नाही तर नका टाकू, ऑप्शनल आहे. पण मला टोमॅटो आवडतोच प्रत्येक भाजीमध्ये, मी टाकते. नाही टाकला तरी काही हरकत नाही. टोमॅटोमध्ये चांगले हलवून घ्यायचे. आता आपला घरगुती लाल मसाला आहे तो टाकायचा आहे. हलवून झाल्यावर अजून थोडंसं एकदम. हां, बस. थोडीशी हळद टाकायची आहे. हलवून द्यायचं. थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडासा किंचित. बस. आता वाटण टाकून घ्यायचं आपलं. परतून घ्यायचं.
आता आपल्या वाटणाला कसं तेल सुटलं आहे, आता आपण पाणी ओतून घेऊया त्याच्यामध्ये. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी ओतून घेऊया. बस हे बघा, आता पुन्हा उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा कशी आपली दणकन उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. खूप असा सुगंध सुटलाय घरामध्ये छान. तुम्हाला नंतर दाखवते कसं झालं ते. हे बघा मंडळी, कशी तरी आली आपल्या रश्श्याला. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.